जग कौतुक करतंय शिवछत्रपतींचं, पण गुलामगिरीत स्वराज्याची संकल्पना ज्या शहाजीराजे भोसलेंच्या अंतःकरणात होती, माझा बाप आज नाहीये. आपल्यालाही ज्या वेळेला आपण जमिनीचा सौदा करून येऊ, तुमची पोरं नोकरीला लागतील, तुम्ही गावचे सरपंच व्हाल, तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष व्हाल, तुम्ही पंचायत समितीचे सदस्य व्हाल, तुम्ही झेडपीला निवडून याल, त्यावेळेला अख्खं गाव कौतुक करतं महाराज आनंदाच्या क्षणात. मी ते अनुभवलेलं आहे. मी 16,500 कीर्तन केली महाराष्ट्रात. पण अजूनही असं वाटतं माझं एखादं कीर्तन तरी पुढं बसून माझे आजोबा पाहिजे होते ऐकायला, ज्या म्हाताऱ्याने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुक्ताबाईची वारी केली. ते ओंकार नामदेव खोले पाटील नाव वाचलं मुक्ताबाईच्या वारकऱ्यांमधलं की असं वाटतं हा बाबा आपला एखादा तरी फेटा पाहायला पाहिजे होता. तुम्ही ज्या दिवशी मोठ्या पदावर येतात, घरात येतात, मोठी माणसं कौतुक करतात तुमचं. पाण्याचा ग्लास पितो, मान वरती जाते, भिंतवर लटकलेल्या मायबापाच्या फोटोकडे नजर जाते, आई वडिलांच्या आजोबांच्या फोटोकडे नजर जाते. मनात विचार येतो, देवा हा सोन्याचा दिवस पाहायला दोघं पाहिजे होते रे, आज माणूस पाहिजे होता. खर तर मी घडलो याला परिणामच, याला कारणच ही माणसं आहे, ती आज नाहीये. सहज मनात विचार येतो, सहज. म्हणून काल थोडा आहे, सेवेत ऋणी करून घ्या. जसं जाधव परिवाराने इथे सेवा केली ना, सेवेचा मेवा मिळतोच. अवचिताची हाती ठेवा, दिली सेवा न करिता, तुकोबाराय बोलतात. तसं देव कोणाला देत नाही. जर मिळालं असेल तर असं समजावं, जी माणसं कीर्तनात बसलेली, तुम्ही असं समजू नका इथं तुमचा मित्र दुरून आला तरी तुम्हाला कीर्तनात बसावं वाटत नाही, निघून जाता तुम्ही गप्पा मारायला. ते पाप ओढून घेऊन जातो माणसाला इथून. हे मारुतीरायाच्या दरबारात बसायचं सगळ्यांच्या पदरी नशीब येत नाही, पण मारुतीरायाच्या दरबारात मांडी घालून या कीर्तन परंपरेचा आश्रय घ्यावा जर वाटत असेल ना रुईकर, तर हा तुमच्या बाप दाद्यांनी पेरलेल्या शुद्ध बीजाचा परिणाम आहे. ते काही सहज घडत नाही. ही परंपरा काही लुंग्या सुंग्यांची परंपरा आहे? अरे शेकडो वर्ष झाली अबाधित आहे, नित्य नूतन आहे. वर्तमानपत्र सकाळी विकत घेतो माणूस आणि दुपारी चिवळा खातो त्याच्यावर. तोही कागद आहे. माझ्या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीचा सुद्धा कागद आहे, पण ज्ञानेश्वरी ही जगाच्या उद्धारा करताय आणि वर्तमानपत्र हे जगाच्या घडामोडी करताय. जगाची घडामोड बदलत असते, पण उद्धाराचं माध्यम कधी बदलत नाही. ते सेवेत तयार झालेले अन्नाच्या जागेवर घटाघटा पाणी पिऊन ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगावी तरी लोकांनी वाचू नये. शिकलेली माणसं आहे आपण, आश्रय घ्यावा आपण आपल्या धर्माचा, आपल्या आचरणाचा, आपल्या परंपरेचा. कीर्तनात बसलेल्या लोकांनी तर स्वतःला प्रश्न विचारा. माझा तुम्हाला राग आला तरी माझा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. करून करून तुम्ही काय करणार आहे, पुन्हा रोहित बोलावणार नाही. माझी जिरली अशी फिरून फिरून. निदान बसलेले लोक तर विचार करा, आपल्याला हरिपाठ वाचता येतो का? आपण वाचतो का कधी? महाराष्ट्रातलं अन्न खातो राजे हो, संत परंपरा वाचत नाही. ज्ञानोबारांना वाटत नसेल याने हरिपाठ घ्यावा, ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचाव्या. ही महाराष्ट्रातली माती वाचावी, महाराष्ट्रातली माती न माती कण न कर. ज्ञानोबारांच्या, तुकोबारांच्या, शिवरायांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेलं ही भूमी. या महाराष्ट्राचे मालकच तिघ आहे महाराज. तिघांच्या पाठीमागं राय लागलेलं आहे. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, छत्रपती शिव राय, मालक या भूमीचे. काय लाज वाटू द्यायची? मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग मशिदीत जातं, त्याला त्याच्या धर्माची आराधना करायची लाज नाही वाटत. त्याला वाटतं मी माझ्या अल्लाच्या कृपेने इथे जन्माला आलोय, तो माझा कारभार चालवतोय. रागवू नका, हे सत्य आहे. आपल्याला तर हरिपाठ घ्यायला वेळ मिळत नाही 10 मिनिटाचा. चांगलं कोणाकडून शिकायला अडचण काय? किती कुर्मीत जीवन जगायचं आता? शिकलेला आपलं पोरग 22 वर्षाचं तरण बांड पोरग रुईतून निघाल्यावर कुठं जाईल याची शाश्वती राहिलेली नाही. त्या काळातही माणसाला हरिपाठ वाचावं वाटत नाही. काळ मोठा धकाधकीचा आहे. वारं मुंबईत आलंय, वारं पुण्यात आलंय. तुमच्या माझ्या घरात कधी घुसेल सांगता येत नाही. कलियुगाचं वार आहे ते. इथं विशाल महाराज खोले कीर्तन करत असेल तर विशाल महाराज खोलेनं ओढून त्याच्या परिवाराकडे पाहावं, माझा परिवार काय करतोय, माझी मुलं काय करताय,
मी तुम्हाला शकून सांगतो ऐका. कशाला म्हणता कलियुग? पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागेन. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐकाया कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल पित्याचा वैरी. व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. काय होईल या कलियुगामध्ये? 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन. 5 वर्षाच्या पोरी म्हणतील माझं लग्न करून द्या. हे कलियुगाचं तोंड आहे, अजून शेपटी जायची बाकी. 5-5.5 हजार वर्ष झाले. काल जाऊ द्या ना, नामदेवरींची आठवण येईल. आपलं भाग्य आपण तोंडावर जन्माला आलो. अजून बघा पुढे काय होतं कलियुगात. सख्या बहीण भावाचे लग्न लागतील या कलियुगात. आमच्या गावात लागलं, मी नारदाच्या गादीवरून बोलतोय. सख्या बहीण भावाला मुली होतील, मुलं होतील. बहीण बाबा दोघा जणाचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या व्रतार मागेन. 6 वर्षाची कन्या गर्भीन राहील. ऐकाया कलियुगाची थोरी. खूप जमीन कमावली म्हणून पोरं तुम्हाला सुखात ठेवतील? हपणी विचार करून घ्यावा त्याचा. इथं प्रॉपर्टी वगैरे याला काही मानणार नाही, जो मानणार नाही पोरं. ती म्हणते मी भाड्याने माणूस ठेवू, बाप सांभाळायला. भाड्याने बाई ठेवू, आई सांभाळायला. आम्ही आई वडिलांची सेवा नाही करणार. लोक म्हणायचे डोंगरी दिवे लागतील, लागले. बैलाचं शिंग सोन्याचं होईल, झालं. करोडो रुपये किंमत झाली बैलाची. कुठे बैल? लोक म्हणायचे डोंगरी दिवे लागतील, गेले माणसं डोंगरात राहायला. गावात कोणी राहायला तयार नाही. 18 पगड जाती एका ताटात जेवतील. जेवल्या हॉटेलला. तुमच्या पुढे ताट आलेले ते काही तुमच्याकरता विशिष्ट निर्माण थोडी केलं हॉटेलच्या मालकाने. का आलाय तो? ती काय आपल्या बापदादीची जहागीरदारी आहे, मक्तेदारी? बदलणं या काळाचा स्वभाव आहे. असा काळ येईल इथं एक की व्रतारा सोडोनी घरोघर फिरतील नारी. 10-10, 15-15 वर्षाचे करार होतील लग्नाचे. कोणाचा आश्रय घेऊन जीवन जगता? ज्या आमिर खाननं पाणी फाउंडेशन राबवलं त्यानं आता घटस्फोट घेतला. इथं काय मोठी मोठी माणसं चुकीचं वागणार आहे. काय अपेक्षा करू नका तुम्ही. तुम्ही तुमचं घर बघा, तुमची मुलं बघा. सगळ्यात मोठी श्रीमंती आपली मुलं आहे. हे धरूनच जीवन जगायचं. खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न माणसाने जीवनात केला पाहिजे. तुम्ही तुमच्या मुलासमोर मुलीसमोर इतकं चांगलं वागलं पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही न्यूज ऐकणं बंद करून टाका, फार कमी करा. ते ऐकायचे असतील तर बाहेर. इथं राजकीय लोकांना भान राहिलेली नाही. आता तरुण पोरगी बसलेली घरात, तरुण मुलगा बसलेला आहे, वाटल ती बडबड करायला लागली माणसं. राजकीय लोकांची भांडणं पाहिली की राजकारण किती खाली आलं. अरे वैयक्तिक जीवनावर चिखलफेक सुरू झाली. एखाद्याचा राजकीय करिअर संपवण्याकरता ईडी काय, सीबीआय काय, सगळा बडेजा वापर करायला लागली माणसं राजकारणात. इथं माणसाचं स्वतःची रेश, स्वतःचं काम वाढून मोठी होत नाही. दुसऱ्याचं खच्चीकरण करून राजकारणात माणसं मोठी व्हायला लागली. जेव्हापासून भारतात दुसऱ्याचं खच्चीकरण करून राजकीय करिअर बनवण्याचा प्रयत्न झाला, समजावं या देशाची लोकशाही संपत चालली, अधोगतीला चालला हा देश. अरे समोरच्याची उंची नाही, तुमची उंची वाढवा. काय समोरच्याच्या जीवनावरची कल्पित करता? त्याला त्याचा परिवार आहे, बिचाराला मुलं आहे त्याची, त्याचं जीवन एक स्वतंत्र. आपलं जीवन आपण बघावं काय चाललंय. माणूस किती सज्जन आणि किती नालायक आहे हे स्वतःपेक्षा, स्वतःच्या मोबाईलपेक्षा कोणालाच माहिती नसतं. कोणाला माहिती आहे दुसरं? वळून बघावं एकदा सिंहावलोकन जीवनाचं. सिंहाचं पिलू काय करत आहे जीवनात. दिसायला बरं चाललंय म्हणून बरं वाटू देऊ नका. येणारा काळ धकाधकीचा आहे. ज्या लोकांचं इथं मजेत चाललंय, अंतकाळ आला ना महाराज, हे टिंगर जोडल्या जातील.
तो काय नातेवाईक आहे का आपला? काळ काळ काळ. नाही नाही माझा खूप श्रीमंती. अरे आग लाव तुझ्या सोन्याला वेड्या. ते नाही झाला तिथं. देवाची द्वारका अख्खी सोन्याची होती. रावणाची लंका 7 कोटी घराची पूर्ण सोन्याची होती. रावणाची जळाली, देवाची बुडाली. तो काय तुझ्या 2-4 चैना बिना अंगठ्या भिवून चालला? हे कुठं चालतं तिथं उद्धाराला? घर बांधलंय एखादं सोन्याचं तरी चालणार नाही तिथं. तुला काम करावं लागेल, सेवा करावी लागेल. सेवेनच मनुष्याचं जीवन पुनीत आणि संपन्न होऊ शकतं. महाराज खरंच सेवा करावी वाटते हो आम्हाला आता. पण आम्ही करावी कोण्या निमित्ताने? या मंदाकिनी आईंची सेवा घडावी असं जर वाटत असेल तर जाधव परिवाराने त्यांना जे अपेक्षित आहे ते दिलं पाहिजे. काय अपेक्षित आहे त्यांना? तुकोबार आहे आपल्या पूर्वजांचं मनोगत सांगतात. त्यांना असं वाटतं एखादा सदाचारी मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला पाहिजे. आता कालामध्ये सदाचारी मुलगा तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नाही आपलं. त्यामुळे वेळ संपली, कीर्तन संपली. सदाचारी मुलगा कसा होईल? विवाहाची 2 कारणं शास्त्रामध्ये आली. 1, इंद्रियांचं नियमन होण्याकरता आपण विवाह करतो. 2, सत प्रजा उत्पन्न होण्याकरता तरी आपण विवाह करतो. 2 कारण आहे. प्रत्येकाची अपेक्षा आहे मुलगी मिळताना. कन्या वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतः बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न इतरे जना. मुलीला असं वाटतं मुलगा दिसायला चांगला असावा. शुद्ध मराठी सांगायचं झालं तो हँडसम असावा, तिला चांगला असावा बाबा. कन्या वरयते रूप माता वित्तम, आईला वाटतं श्रीमंत असावा. पिता श्रुता, बापाला असं वाटतं आपल्या हुशार असावं पोरगा. बांधवा कुलमिच्छन्ति, भावाला वाटतं आपल्या कुळाशी मिळतं त्यांचं कुळ असावं, वजनदार ताकदीचं कुळ असावं. बांधवा कुलमिच्छन्ति. लग्नात गेलेल्या पाहुण्यांना असं वाटतं मिष्टान्न इतरही जना. नवरदेवनवरी कशी असो निदान स्वयंपाक चांगला झालेला असला पाहिजे बुवा. गेली लोक विचार करतात. पण ते लग्न लागलं की त्या घरामध्ये जन्माला येणारं पोरग त्या कुळाचा उद्धार करणारा असं. एखादा सत्प्रजा उत्पन्न होऊन जर सदाचारी बालक हरिभक्त जर जन्माला आला तर तो काय करेल आणि त्या कार्यातून काय तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल, का मिळेल याचं कारण सांगतात तुकोबार आहे सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. धन्य हरी भक्त जन्मला जवशी, धन्य हरी भक्त जन्मला जवशी, धन्य हरी भक्त जन्मला जवशी, धन्य हरी भक्त जन्मला जवशी. सकळ कुळासी तारी येले, सकळ कुळासी तारी येले, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती राजा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती राजा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती राजा, स्वर्गीचे पूर्वज इच्छिता ती राजा. सकल हरी भक्त जन्मला जवशी, सकळ कुळाची तारी येल, सकळ कुळाची. भंडारी भक्त जन्मला जवशी, सकळ कुळाची तारी येल, सकळ कुळाची. असं बोलतात तुमच्या कुळामध्ये जर सदाचारी वृत्तीचं पोरग जन्माला आलं, शिलवान मुलगा जन्माला येतो आईच्या पुण्येनं, विद्वान मुलगा जन्माला येतो बापाच्या पुण्येनं, उदार मुलगा जन्माला येतो वंशाच्या पुण्येनं, आणि भाग्यवान मुलगा जन्माला येतो स्वतःच्या पुण्येनं. याच्या उलट आहे, उन्मत्त मुलगा जन्माला येतो आईच्या पापानं, मूर्ख मुलगा जन्माला येतो बापाच्या पापानं, दारिद्र्य मुलगा जन्माला येतो वंशाच्या पापानं, आणि अभागी पोरं जन्माला येतात स्वतःच्या पापानं. आज तुम्ही केलेलं पाप, तुम्ही केलेलं पुण्य उद्या कामाला येणार आहे. सीतामाईला सगळ्यांनी सोडून दिलं. वासुकीच्या वनी सीता शोक करी. रावणाच्या वाटिकेचं नाव होतं अशोक वाटिका. म्हणजे नाही,
इथं शोक राहायला सुद्धा नाही अशा नाव त्या वाटिकेचं, पण तिथंही सीतेला शोक करावा लागला. अयोध्येने सोडलं, रघुकुलाने सोडलं, प्रभू श्रीरामाने सोडलं, लखनजी सोडायला गेले, कोणी जवळ राहिलं नाही. पण मुलं संतती, प्रभू श्रीरामाचं रक्त तिच्या पोटात होतं. महर्षी वाल्मिकांनी आवाज दिला, सीते अग तुझ्या पोटात श्रीराम प्रभूचं रक्त आहे, ते जमिनीवर चालायला लागेल ते असं तयार कर की अख्ख्या अयोध्या रडली पाहिजे. ते लवकुश डफडी वाजवायला शिकले आणि अयोध्येत आले, बोलायला लागले. महाराज सदाचारी पिढी रडवत होती अयोध्येला. ते सांगायचे, हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. पतिव्रता है नारी, ओ पतिव्रता है नारी, रघुकुल की सुन है प्यारी, रघुकुल की सुन है प्यारी. हम वन के वासी नगर जगाने आए, वन के वासी नगर जगाने आए. मैया का अधिकार बोरी सीता का अधिकार, महारानी का अधिकार उन्हें वापस दिलाने आई, महारानी बनाने आई. हम वन के वासी नगर जगाने आए, हम वन के वासी नगर जगाने आए. ओ दारोदार अयोध्येमध्ये आपल्या आईच्या मातृत्वाचा, सदाचाराचा, चारित्र्याचा डंकाच वाजवला त्या पोराने. परिणाम सीतामाईचा सन्मान करावा लागला अयोध्येत. तुमच्या कुलात कोण जन्म घेत आहे तर त्या पोराकडे लक्ष द्या. हे सोशल मीडियाचं युग आहे, काळ मीडियाचा आहे. तुमच्या पोरांना इकडे वळवा. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये जितकं आयुष्य माणसाचं कमी झालं, त्याच्या हजारो पटीनं माणसाचे विचार कमी झालेले. कृतयुगामध्ये 28 हाताचा माणूस आणि 1 लाख वर्षाचं जीवन होतं. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? 28 हाताचा माणूस आणि 1 लाख वर्षाचं जीवन. कृतयुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगामध्ये देवानं आयुष्यावरच एक शून्य काढलं. 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं आणि 14 हाताची उंची झाली. निम्म्यावर उंचीचं गणित आणलं. पाहता पाहता द्वापार युग सुरू झालं. त्या द्वापार युगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं पुन्हा एक शून्य काढलं. किती राहिलं ते? 1000 वर्षाचं आयुष्य. आणि 14 हातावरून उंची निम्म्यावर आणली. किती राहिली? 7 हाताची. पाहता पाहता कलियुग सुरू झालं. त्या कलियुगामध्ये देवानं पुन्हा एक शून्य काढलं. किती राहिलं ते? 100 वर्षाचं आयुष्य. उंची निम्म्यावर आणली. 7 हाताचा माणूस 3.5 हातावर आला. औटा हात का मानव देहा अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 3.5 हाताचा नरदेह म्हणजे उंची 3.5 हात, पण जीवन 100 वर्षाचं. कोणत्याही धर्मातल्या, कोणत्याही जातीतल्या, कोणत्याही पंथातल्या माणसाने आपला देव मोजून पा 3.5 हातच आहे. उंची कमी झाली याचं वाईट वाटत नाही, आयुष्य कमी झालं याचं वाईट वाटत नाही. आता कलियुगात विचार राहिलेली नाही महाराज. कोण कोणाचं ऐकायला? पूर्वी माणसं, पाटील माफ करा गाड्या, पण तुमचं पोरग मला एकदा बिअर बार मध्ये दाताना दिसलो. सांगणाऱ्याला येणाऱ्याचे पाय धरायची माणसं. काय उपकार बुवा, आमच्या परिवारावर काय प्रेम आहे तुमचं. आमच्या कुळात कोणी दारू पिली नाही आणि पोरग गेलं. तुम्ही बरं झालं पाटील सांगायला आले. तुमच्या पाया पडू द्या गड्या, उपकार झाले तुमचे. आता तुम्ही जा एखाद्याच्या घरी सांगायला तुमचं पोरग दिसलं. तो म्हणले माझं दिसलं? तुला काय माझं दिसलं का? अरे अख्ख्या गावाची पोरं त्या बिअर बार मध्ये बसलेली असतात. तुझं माझ्याच पोराकडे लक्ष गेलं. आमच्याच कोळाचं वाटोळं व्हावं अशी तुमची इच्छा आहे, आमचीच बदनामी व्हावी अशी तुमची इच्छा आहे. काळ आहे. आता पाप कोणाला ऐकावं वाटत नाही, अधर्म कोणाला ऐकावं वाटत नाही. पूर्वी आपलं कुळ बरबाद व्हायला लागलं आणि कोणी जर सांगायला आलं पोरीकडे ध्यान द्या बरं जरा तुम्ही, असं सांगायला येणाऱ्याचे पाय धरायचे माणसं. आता पोरीकडे ध्यान द्या असा शब्द जर त्यांनी उच्चारला तर त्याच्याकडे जितकं ध्यान देतील की त्याचं वरीत करतील ते वांग्याचं. आता काय सांगा. धर्माचरण, जीवनातली शालीनता, विशालता, पवित्रता
कोणाला दुसऱ्याकडून ऐकावी वाटत नाही महाराज. काय झालं, कोणाला तुम्ही सांगूच शकत नाही. काळ इतका प्रतिकूल. आता सोशल मीडियाच्या युगातली ही पोरं आहे, यांना योग्य वयात वळण लावलं, पुढे आचारसंहिता त्या पद्धतीची असेल. हे पोरं आयुष्यात 2 एकर शेती विकत घेणार नाही, पण बापानं कमवलेली अर्धा एकर सुद्धा विकणार नाही. का? ती गुरुकुलात लहानरी पोरं आहे. इकडे वळवा, ज्ञानोबाऱ्यांकडे वळवा, तुमच्या माझ्या पोरांना भलं होईल त्यांचं जीवन. मला काही काही माणसं म्हणतात, महाराज संस्थेतली पोरं लय सुंदर दिसतो, तुम्ही यांचे चेहरे पहा, फ्रेश चेहरा तर बघा, आणि हाच चेहरा घरी गेल्यावर बघा आपल्या घरातल्या पोरांचा. आम्हाला माणसं म्हणतात, महाराज आमचं पोरग 5ला उठतं, 5ला उठतं, 5ला उठून लगेच आईला 2 ब्रेड मागतं, दुधाचा ग्लास पितो, 9ला पोह्याची प्लेट खातो, 11ला 2-3 चपात्या खातो, शाळेत टिफिन घेऊन जातो, 2:30ला टिफिन जेवतो, घरी येताना 2-3 पॉपकॉर्नच्या पुड्या खातो, घरी आल्यावर 1 सफरचंद खातो. अरे म्हटलं पोरगाय की राहतात आलो काय? हा नाही पोरगाच आहे महाराज. घरी 2-3 चपात्या रात्री जेवतो, दुधाचा ग्लास पितो. तरी आमचा पोरगा पाहला, संस्थेचा पोरगा पाहला, संस्थेचा पोरगा फ्रेश दिसतो, आणि आमची पोरं अशी वाढलेली दिसतात, चेतना नाही, चैतन्य नाही चेहऱ्यावर. कारण काय? अरे म्हटलं वेड्या, तुझा मुलगा जे खातो ते अन्न आहे, आणि आमची पोरं जे खातात तो ज्ञानोबाऱ्यांचा प्रसाद आहे. अन्नातला आणि प्रसादातला फरक आहे बुवा. प्रसादी सर्व दुःखानां हानी, सर्व दुःखानां हानी, सर्व दुःखाची हानी करण्याची ताकद प्रसादात आहे. आता त्या प्रसादाला काय सांगावं. मी शिक्षक पेशातला माणूस आहे. मी डीएडला होतो संभाजीनगरला. डीएडला असताना भूक लागायची, आणि मेसचं जेवण होतं. आता मेसचं जेवण म्हणजे फारच वीट चित्र ते. त्याने तोंड काय सोलतं, अपचन काय होतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, त्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीत मी एक बी चांगलं लग्न सोडलं नाही. मंडप दिसला की मी जेवायला जायचो. पोट होतं ते. आता काय 2-3 मंगलाष्टक येतच होते मला, त्याच्यामुळे अडचण तिथं काही मंडपात नसायची. मंगलाष्टक म्हटली की मला आवर्जून माणसं पान घालायची, आपलं पोटभर जेवायचं, निघायचं. तिथून काही अपेक्षा नाही. शिकायला होतो, 12वी नेमकं पास झालो होतो. पण ते 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाला, त्यावेळेला इंटर्नशिप लागू होती. म्हणजे 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं शिक्षकाला. 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाला की एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं. हो, मी त्या सोनारी नावाच्या गावात फुलंब्री तालुक्यात शिकवायला गेलो. एका पोराला सहज म्हटलं, बाळू भूक लागली रे. 1-1.5 महिना झाला तर मला. डबा आणलाय का तू? म्हणे आणलाय ना, आणि इकडे. त्यानं डबा आणला. साजूक तुपात भिजलेली पुरणाची पोळी होती. त्यात एक तुकडा तोडला पुरणपोळीचा. म्हटलं वा काय छान आहे का पुरणपोळी. तुपात भिजलेली पुरणपोळी खाल्ली. खूप छान आहे. म्हटलं असं वाटतं पूर्ण संपून टाकावी. तो म्हणे खाऊन घ्या ना. अरे म्हटलं मी तर खाईल, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तो म्हणे तुम्ही खाओ, मी सांगेल कुत्र्याने खाल्ला, तुम्ही संपवून आपलं. सोशल मीडियाची पिढी दी. अनेक चित्रपट टीव्हीतली इतकी तयार झाली पोरं. तुमच्या घरातल्या टीव्हीत किती चॅनल आहे मोजता येतील? बरं 20 वर्ष अगोदर किती होते? ओ रुई, एकच होतं ना. मला आठवतं, मी सामान्य कुटुंबातला पोरगा आहे. माझे वडील सरपंच होते. एकदा माणूस सरपंच झाला की त्याला जीवनभर बातम्या ऐकाव्या लागतात. म्हणजे कीड लागते होती, सवय लागते, छंद लागतं. भली तो पुन्हा ग्रामपंचायत न लढो, पंचायत समितीला लढो, पण बातम्या सध्या काय चाललंय अधिवेशनात त्याला पाहिल्याशिवाय कळच निघत नाही दिवसभर. आम्ही घरी आलो शाळेतून की आमचे वडील म्हणायचे, लाव रे बातम्या. मग ते खळाला उघडायची, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, टीव्ही लावायची, चित्र नाही. मग माझे वडील मला असं वरती चढून द्यायचे घरावर. त्यावेळेला काय छत्र्या नव्हता, अँटिना होता. मी तो अँटिना असा जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो. माझा एक चुलत भाऊ होता अमोल नावाचा, ठाकूर साहेब, तुम्ही जाऊन आले माझ्या घरी, पण जुनं घर तुम्ही काही पाहिलं नाही, गावातलं घर. मग ते चुलत भाऊ, मी वरून अँटिना फिरवायचो आणि वरून त्याला खाली विचारायचो, अमोल आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या, इन चित्र तू फिरवत थोडा टाइम. ते फिरवता फिरवता चित्र यायचं, पण आनंद देणारं चित्र होतं. अहो बातम्या सांगायला येणारी बाई सुद्धा नमस्कार. काय महाराष्ट्राची संस्कृती होती महाराज. 7च्या बातम्या ऐकायला माणसं बसायची. त्या 7च्या अगोदर तर कबीर महाराजांचे अभंग,
तुकोबारींचे अभंग, कबीर महाराजांचा अभंग तर मी हजारदा ऐकलाय दूरदर्शनला. ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आ करे, धीरे से गाड़ी आ करे, गाड़ी तेरी रंग बेरंगी, बैल तेरे गुलजार, हाकने वाला चैला चबीला, बैठने वाला लाल. ओ भैया भैया रे, ओ भैया भैया गाड़ी वाला धीरे आकर, धीरे से गाडी हा करे. 5 वर्ष झाली, काळ बदलला, गाणं बदललं. चल रे सरजा, चल रे राजा, बिगी 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 डौलान डौलान. चल रे सरजा, चल रे राजा, बिगी बिगी डौलान डौलान. लगाव मोठा वरच गाणं, काळा मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. कीर्तन नाही ते दूरदर्शन आहे. ऐकायचं की नाही? आता बैल, टीव्हीला बैलच राहिला नाही. आता बैल ऐकायचा झाला तर एकाच ठिकाणी ऐकायला मिळतो, पाटलाचा. ती गौतमी सांगते पाटलाचा बैलगाडा. अगं गौतमी, या बैलगाड्यात लोकांनी बैलगाड्या सही जमीन विकल्या ग. तो न परवडणारा बैलगाडा आहे आपल्याला. काळ तसं राहिलेलं नाही. या सोशल मीडियाच्या काळात पिढी जन्माला घालायची, सदाचारी पिढी घडवा. आपण इतकं छान जगायचं, खूप छान. वडिलाला पदोपदी आठवण झाली पाहिजे, आपल्याला मुलं आहे, आपली पिढी सदाचारी आपल्याला घडवायची. आपण खूप छान जीवन जगू, ज्ञानोबांच्या आश्रयानं जीवन जगू. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, हरिपाठ, पंढरीची वारी, एकादशीचं व्रत, तुळशीचं वृंदावन, याचा आश्रय घेऊन जीवन जगू. काय होईल त्याने? सकळ कुळासी तारील, आणि कुळाला उद्धारक, कुलोद्धारक पोरग जन्माला यावं, ही मंदाकिनी आईंची अपेक्षा आहे. सामान्य अपेक्षा आहे हो. त्या अपेक्षा जाधव परिवाराला तुकोबाराय आठवण करून देत आहेत अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिताचे रथ, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिताचे रथ, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिता धीरज, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिताचे रथ, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिताचे रथ, हो स्वर्गीचे पूर्वज इच्छिताचे रथ, पूर्वज इच्छिताचे रथ. वंशी भक्तराज बाबा कोणी, भक्तराजी बाबा कोणी, वंशी भक्तराज बाबा कोणी, भक्तराजी बाबा कोणी, हा हो स्वर्गीचे पूर्वज वंदना, हो हा
इच्छिता तिरज वंशी भक्तराज व्हावा कोणी. तुकोबर यांनी सांगितला हो सामान्य अपेक्षा आहे तुमच्या कुळामध्ये एखादा भक्तराज जन्माला यावा, दयाची आचरावी, तयाची आचरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेच फळ ठेविल्या इसेल आहे. असं एखादं की ज्याला हरपले आपण पे पावे, ते आपल्याला मिळावं तरी संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, कदा नाही सदा. आपलं हरवलेलं आपल्याला मिळावं असं जर वाटत असेल तर सत्प्रजा घरामध्ये उत्पन्न करा, सत्प्रजा मिळवून देते. हो, ज्या कुलामध्ये गेलेली जमीन परत पोरांनी मिळवली, समजावं वडिलोपार्जित कृपा झाली, त्या कुळानेच आशीर्वाद दिला या पोराला जमीन ते बळ मिळवण्याकरता. काही लोक पहा तुम्ही करोडपती होते, काळ बदलला, जमीनदार होते, जमिनी गेल्या, पण 2-3 पिढ्या जमिनी गेल्या, पण नंतर त्याच पिढीमध्ये एखादा कष्टकरी पोरगा जन्माला येतो आणि तो कुलोद्धारक निघतो, आणि मग ती हरवलेली जमीन, गेलेली जमीन, सोन्याचा तुकडा, जमिनीमध्ये पूर्वजांची प्राण असतात महाराज, त्यांचं प्रेम असतं, जीव लावलेला असतो, मग ती जमीन घेतली जाते, आणखी जमीन घेतल्यानंतर त्याची खूप चांगल्या पद्धतीची उन्नती होते. एक कुळ जर जमीन मिळून इथं त्याचा प्रपंच सुधारू शकतो, तर एका कुळातलं पोरग आईवडिलांचं भलं करू शकत नाही. नेमकं काय करतं, यमाचे यमदंड सुखविल नरक वंशी झाली एक खरी भक्त, तो तुमच्या कुळाचा तो उद्धार करेल, पण नेमका काय करेल, तिथं होणारा त्रास, तिथल्या त्रासाचीच महती आपल्याला कळत नाही, किंवा सोशल मीडियाच्या काळात तिथला त्रास आहे बाबा हेच लोकांना माहिती नाही. अहो चांगल्या चांगल्याना भोगावा लागला, काही ना असं वाटतं काही नाही, एकदा झालं. अरे बाबा ऐक, तुम्ही सटवीचं नाव ऐकलं का माता मावल्यानो? सटवी कधी येते, कधी येते मोठ्यानं सांगा जरा. 5वीला. तुमच्या भागात येते, आमच्या भागात तिनं येणं बंद केलं आता. 10-15 वर्षात ती काही तिकडे यायची झटके घेत नाही. आता पोरा दवाखान्यात होता, कशाला सटवी ताण गेलो, पण सटवी 5वीला येते बरं का. 5वीला येते, पोराचं नशीब लिहायला. ही सटवी रावणाच्या घरी कामाला होती, पहा श्रीमंती त्याची. संपलंय कीर्तन. रावणाचे पाय चेपायचं काम सटवीकडे, दररोज पाय चेपावे. एक दिवस रावणाचे पाय चेपते, रावणाला डोळा लागला. तेवढ्या ती लंकेत एका पोराचा जन्म झाला होता, तिकडे नशीब लिहायला गेली. तिकडून माघारी आली तर रावण जागी. त्यानं विचारलं का ग कुठं गेली होती? ते म्हणे लंकेत एका पोराचा जन्म झाला, त्याचं नशीब लिहायला गेली. सटवी इकडे. का ग म्हणे माझा जन्म झाला तेव्हा? ते म्हणे मी झाले होते. काय लिहिलं ग? ते म्हणे महाराज खूप काही लिहिलंय. मग वाच ना. ती म्हणे मला लिहिता येते, वाचता येत नाही. म्हणे वाचल कोण? ब्रह्मदेव. तेव्हा एकमेकांच्या खात्यात कोणीच डोकं घालत नव्हतं. ज्याला जो कारभार मिळाला तो आपला सांभाळायचा. आता इथं गृह कोणाकडे काय कोणाकडे ताळमेळ राहिलेला नाही राज्याचा. पहिले त्या तिघांनी सरकार स्थापन केलं, आता हे तिघ आले. आम्हाला काही इथं घेणं देणं नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती इथं काय, पण ताळमेळ नाही सध्या. हे 5 वर्ष तर ताळमेळच नाही. सगळेच पक्ष सत्तेत आले, सगळेच पक्ष विरोधात बसले. कळायला मार्ग नाही. थोडे दिवसानं ते कळेल नेमकं काय चाललंय व राज्यात. तुम्ही पहा थोड्या दिवसानं काय काय घडत. माझं वैयक्तिक नुसार वाटत, पण प्रामाणिकतेने सांगतो, राजकीय लोकांनी ग्रंथ परंपरा वाचण्याची खूप गरज आहे सध्याच्या काळात, अत्यंत गरज आहे. ज्या चर्चा व्हायला पाहिजे त्या चर्चा सोडून दुसऱ्याच चर्चा राज्यात चालल्या. सध्या परिस्थिती, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं का महाराज, तुम्ही सगळे शेतकरी, असे बरेच भाग आहे की इथं आज सुद्धा प्यायची पाण्याची व्यवस्था नाही. तुम्ही जरा महाराष्ट्राचं अवलोकन करा, पाणी नाही महाराज. बोंडअळीने कापसाला इतकं हैराण केलेलं आहे. मी कापूस पिकवणारा आम्ही माणसं आहे, आमची केळी कापूस. कपाशीला पहा तुम्ही, इतकी बोंडअळी आली की त्या 4 फुललेल्या पात्यांमधून 3 बोंड सुद्धा हाताला येत नाही. काय करावं ते शेत? 4-4, 5-5 पोते सोयाबीन आहे हो लोकांच्या शेतात, आणि 22 वर्षाची पोरगी तरुण आहे घरात. काय जीवन असेल त्याचं? 5-5 पोत्याच्या एकरातल्या सोयाबीन मध्ये 20 पोत्याचं सोयाबीन आहे, आणि त्याला 5,000चा 6,000चा भाव आहे. म्हणजे 5 दुनी 10, 1 लाखात त्याला वर्षच काढायचंय. पाऊस नाही तर हरभरा निघत नाही.
आणि पोरगी तरुण आहे घरात, विचार करण्याजोगी बाब आहे महाराज. गरीब अधिक गरीब होत चालला, श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला. नीतिमत्ता पाहिजे. सिमेंटचा रोड 10 वर्ष टिकायला सिमेंट चांगलं लागत नाही, बनवणाऱ्याची नीतिमत्ता चांगली लागते. 392 वर्ष झाले शिवरायांच्या किल्ल्याचा बुरुज ढासळला नाही आणि तुमचं सिमेंट 10 वर्ष टिकत नाही. हा काय लबाळी घुसली तुमच्या अंगात. अरे नीतिमत्ता लागते चांगलं काम टिकवायला. 400 वर्ष झाले महाराजांच्या किल्ल्याला धक्का लागला नाही अजून. मावळ्यांची नीतिमत्ता होती, आचार होता, रक्त सांडलं महाराष्ट्राच्या भूमीवर. कर्म करणाऱ्याने लक्षात ठेवावं, केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला सुद्धा भोगावं लागलंय. तू तर माणूस आहे सामान्य. हे काही पद आणि प्रतिष्ठा कोणाच्या बापदादीची जागीरदारी सुद्धा आहे. अर्ध जग जिंकलं होतं सिकंदरने, अर्ध जग. एखादा मतदारसंघ नाही, राज्य नाही, देश नाही, अर्ध जग सिकंदरने. पण मरायच्या काही काळ अगोदर सांगून गेला, मी मरणार आहे आता, पण माझी एक विनंती आहे, माझी प्रेत यात्रा जेव्हा निघेल त्यावेळेला माझे हात पेटीच्या बाहेर ठेवा. या जगाला कळू द्या, अर्ध जग जिंकलेला सिकंदर जे हात पेटीच्या बाहेर हालताय तो रिकाम्या हाताने चालला. हे कुठं चाललं हो? काढलं हे 2, 4, 5 वर्ष. ज्याला कोणाला प्रारब्धाने सत्ता मिळेल त्याने विचाराचं भान ठेवून सत्ता सांभाळली पाहिजे. तो काळ लोकांना स्मरणात आठवला पाहिजे. काय माणूस होऊन गेला, काय माणूस होऊन गेला असं म्हटलं पाहिजे लोकांनी. हे वेळोवेळी मिळत नाही महाराज. अशी माणसं प्रत्येक पक्षात झाली, त्यांचं नाव आठवणी देतात. काल मुंडे साहेबांची जयंती होती, अख्ख्या महाराष्ट्राला मुंडे साहेबांचं स्मरण झालं. यशवंतराव चव्हाणांचं स्मरण या राज्याला आज सुद्धा कळतं. हा यशवंतराव चव्हाणांचाच महाराष्ट्र म्हणून ओळखला गेला. काय दूरदृष्टी होती. कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारक नाव झालं एक, डॉक्टर पंजाबरावजी देशमुख विदर्भामध्ये. राम, काय दूरदृष्टी होती माणसाला शेतीतली. तुम्ही अकोल्याला जा, अमरावतीला जा, तुम्हाला पंजाबराव देशमुख कळते. स्वर्गीय R.R. पाटील नावाचं रत्न या देशाला मिळालं, या राज्याला गृहमंत्री. तसा गृहमंत्री पाहायला नाही बुवा मी. मंत्रिमंडळ विरोधात गेला तरी राजभारबंदीचा निर्णय घेतला. मर्दाचं पिलू होतं ते. मंत्रिपदाचा राजीनामा देईल पण निर्णय मागे घेणार नाही ते म्हटले. काय व्हायचं ते होईल. माझ्या राजानं बाईचं नाचणं बंद केलं आणि तुम्ही काय बाया नाचवायला लागली इथं. तुमची सत्तेची पोळी तुम्हाला भाजून घ्यायची, भाजवा. मी सांभाळेल माझा मतदारसंघ, माझ्या मनगटात ताकद आहे. भानावर आणलं सगळं मंत्रिमंडळ. क्रांतिकारक माणसं झाली काही. पण आपलं झालं असं आपण अभ्यास करत नाही, एका पक्षापुरतं मर्यादितच लोकांना पाहतो. या देशाचं अर्थशास्त्र जेव्हा जेव्हा धोक्यात आलं तेव्हा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांना विचारावं लागलं, देश कसा सुरळीत चालेल. विद्वान रत्न नाही त्या अर्थातलं, या देशातलं. तरुण पोरांनी वाचलं पाहिजे. आपण इथेच घोषणा देऊन देऊन हैराण. काल कधी बदलेली परिस्थिती. म्हणून वाक्य पुन्हा बोलतो, ज्याला राजकारणात करिअर करायचंय त्याने गाथा ज्ञानेश्वरी 10 मिनिट दररोज वाचा. तुम्हाला असे बारकावे अशा खाचाखोचा करतील की तुमच्यावर आपोआप ज्ञानोबा कृपा करतील. आणि या समाजाची, या राष्ट्राची, या भारत मातेची, या जगात अनेक राष्ट्र आहे, पण जगातल्या अनेक राष्ट्रांमधल्या राज्याला राष्ट्र म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रात आहे. जगातले राष्ट्र सोडून द्या, हा महाराष्ट्र आहे. सर्वसामान्य माणसं क्रांती करू शकतात. विचारधारा उदात्त असली पाहिजे. ब्रह्मदेवाकडे गेला रावण, ऐकताय ना तुम्ही. ब्रह्मदेवाला म्हटलं ते वाचा बरं, आपलं काय लिहिलंय सटवीने तेवढं. त्यांनी काढलं त्यांच्या खात्यातली पुस्तकं, नोंदवया, खतावण्या. ते म्हटले भरपूर लिहिलंय रे. तो म्हटलं मरण वाचा, मरण. अरे बरं बरं. अजराजा, रघुराजा, खटवांग, दीर्घबाहू, राजा दशरथ. राजा दशरथाचा मोठा मुलगा आहे श्रीराम. रामाकडून तुझं मरण आहे. आणि पुढं नरक. तो म्हणे कशाला म्हणता नरक, चाल. तो म्हणे तेवढं ते पुसून टाका ना, खोडून टाका ना तेवढं ते लिहिलेलं. ब्रह्मदेव म्हटले फक्त सटवीला लिहिता येतं, मला वाचता येतं, खाडाखोड करता येत नाही. त्याला खोडण्याचं रबरच इथे जन्माला आलं नाही अजून. देवानं काही गोष्टी कोणाच्या हातात दिल्या नाही. पर्जन्य पडे आपल्या स्वभावी, पाण्याचं सूत्र कोणाच्या हातात दिलं नाही. भूमी पिके आपल्या दैवी, जमीन पिकण्याचं सूत्र देवानं कोणाच्या हातात दिलं नाही. हो, दिलं नाही देवानं. जन्माचं सूत्र देवानं कोणाच्या हातात दिलं नाही.
मृत्यू काल वयोमर्यादा देवानं कोणाच्या हातात दिलं नाही. नाही तर लोकांनी असे वाकडे वाढून घेतले असते की शून्य मोजता आले नसते. पण देवानं दिलं नाही ते. कधी काळ येईल कोणाचा हबचं दुसरं कीर्तन रुईमध्ये होईल का तेही सांगता येत नाही. काय ते काय खरं आहे का? काळ या धकाधकीचं इथे तरणी पोरं हार्ट अटॅकनं मारायला लागली. जितके दिवस आहे तितकं दिवस फ्लुएंट मजेत एकदम स्वच्छंदी आल्हादायक सुख. ताण घेऊन नाही, बर्डन नाही, कोणाचं ओझं घेऊन नाही, एकदम फ्लुएंट जीवन जगायचं. लात लागलीच नाही तर पाया पडावंच लागत नाही महाराज. त्यामुळे लात लागू नये याची काळजी घेतली की दुःख होत नाही, त्रास होत नाही. लाता मारायची इच्छा मनात असेल तर पाया पडावंच लागतं. लक्षपूर्वक जीवन जगलो संतांच्या आशीर्वादाने त्रास होत नाही माणसाला. मग ते चरण शोधावं लागतं ज्याचं आचरण चांगलं आहे. काय कोणाच्याही चरणावर विधभर माणसा करता माणसं कोणालाही शरण यायला लागले हो. विधभर पोटा करता. अरे मनगडातली ताकद हरवलेली माणसं ही. स्वराज्य मनगटाने निर्माण होतं, दुसऱ्याच्या आश्रयाने नाही. आपल्या अकलेचं दिवाळ माणसाने कोणाच्या पायावर काढू नये. हा शिवछत्रपतीचा महाराष्ट्र आहे. इथं स्वतः निर्माण करावं आपलं अस्तित्व. ते आबाधित राहतं. दुसऱ्याच्या आशीर्वादाने मिळालेलं 2-4 वर्ष टिकतं, 5-10 वर्ष टिकतं. अजरामर इतिहास व्हावा असं जर वाटत असेल तर स्वराज्य निर्माण करण्याची मर्दानगी ताकद आपल्यात असली पाहिजे. इथं गावात झेंडावंदना करता भांडणं करणाऱ्यांचं स्वराज्य कधी होत नाही, इतिहास घडवत नाही. स्वराज्य ती पोळं घडवतात जिथं गुडघ्यावड्या बर्फात हिमालयाच्या देशाच्या तिरंग्याला बर्फात पाय खोन सलामी देतात. तिथं म्हणतात हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का, लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोळी त्या पोरांच्या जगण्यात त्यांना दानत आहे सेवेची. चला विस्तारने, माझ्याकडे वेळ नाही. एका कीर्तनात नेमकं सांगायचं काय काय. बरोबर 1ला थांबायचंय. 11ला कीर्तन सुरू झालं, 1ला थांबूया. तुमचा 1 मिनिट सुद्धा जास्त नको. सगळे मौल्यवान माणसं आहेत, काम आहेत, तुमच्या पाठीमागे व्याप आहे, मलाही प्रवास आहे. आपले दररोजचे बंधू भगिनी नाही की नाही. नरक कशाला म्हणतात ते दाखवायला रावणाला नेलं नरकाच्या दरवाजाजवळ. दरवाजा होता, मार म्हटले दरवाजावर लात. कोण म्हटलं? ब्रह्मदेव. तो मागे सरकला, ताकदीने दरवाजावर लात मारली. महाराज लात मारता बरोबर आतून आवाज आला, ए मूर्खा कोण आहेस रे, दरवाजावर लात मारतो. वेड्या, इथं मला साखळदंडाने बांधून ठेवलंय, पा दुःख. खालून अग्नी चालू आहे, किर्र अंधार. इथं सूर्याच्या किरणातला 1000वा भाग इथं नाहीये. एक छोटी खिडकी म्हणे कुठंतरी, मला माहिती नाही. तेवढीच हवा येते मला जीवन जगायला. घाम येतो, श्वास गुदमरायला लागतो. हा 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 करून 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 कसा बसा श्वास वेचावा लागतो. इथं काय मिळत नाही. तू लात मारायच्या अगोदर त्या दरवाजाला 2 अनुकुचित दार तप्त झालेल्या सळ्या होत्या. तू लात मारता बरोबर त्या दोन्हीच्या दोन्ही माझ्या डोळ्यात गेल्या आणि माझे डोळे फुटले. कोण आहेस रे तू वेड्या, लात का मारली, काय तुझं नाव? रावणाने ऐकलं सगळं, घामच फुटला बा. अरे बापरे, रावण म्हणे दुःख. रावणानं नाव सांगितलं नाही, उलट त्याला विचारला दुसरा प्रश्न, भाऊ तुमची कधी सुटका होणार आहे हो? तो म्हणे माझ्या जागेवर कोणीतरी लंकेचा रावण नावाचा राजा आहे, त्याला जे दिवशी आणून बांधतील तेव्हा मला सोडणार आहे. रावणानं टाळच घेतला गळ्यात आणि तो प्रमाण म्हणायला लागला, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म. रावण म्हटला, ब्रह्मदेवा करा गड्या काहीतरी, हे तर लयच कठीण आहे. तुला चांगलं वागावं असं वाटत असेल आणि जीवनाचं भलं व्हावं असं वाटत असेल तर रामाची उपासना कर. कशी करू म्हणे, प्रेमात कर नाही तर द्वेषात कर. तो म्हणे प्रेम आपल्या कोष्टकात बसत नाही, द्वेष करू शकतो मी, सगळ्यात जास्त राग येऊ दे मग त्याला. तो म्हणे राग कधी येईल? अरे बायकोला पडून आणले एवढं जितका राग माणसाला येतो तितका कशानंच येत नाही. तो म्हणे मी तेच करतो. मग रावण साधू बीच में आया, भूख ने मुझको बहुत सताया,
कृपा करो मा भिक्षा दो माय पुण्य का काम भिक्षा दो माय धर्म का काम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीता को ले गया रावण बनाकर वेश जोगी का सीता को ले गया रावण बनाकर वेश जोगी का ले गया रावण बनाकर वेश जोगी का सीता को ले गया रावण बनाकर वेश जोगी का वेश जोगी का बनाकर वेश जोगी का वेश जोगी का बना कर वेश जोगी का वेश जोगी का बनाकर वेश जोगी का वेश जोगी का बना कर वेश जोगी का सीता को ले गया रावण बनाकर वेश जोगी का सीता को ले गया रावण बनाकर वेश जोगी का उद्धारा करताच त्याने पाऊल घातलं आणि परिणाम असा झाला यमाचे यमदंड सुखविल नरक यमयातनेचे पितर चिंतिता ती निरंतर रात्रंदिवस तुमची माझी पूर्वज प्रार्थना करता की यांनी उपासना केली पाहिजे। इथं किती दिवस राहिलो तर आपल्याला आपलं ज्ञानच उद्धाराचं नाही संतांचं ऐकलं पाहिजे। आपलं ज्ञान म्हणजे अज्ञान लपवणारं ज्ञान आहे। मी एका माणसाला सहज विचारलं तुमचं इंग्रजी कसं काय तो म्हणे आपलं इंग्रजी लय तयार आहे महाराज। म्हटलं ते समोर रमेश भाऊ आहे त्यांना बोलावर तर म्हटलं रमेश कम हिअर लगेच रमेश जवळ आला। अरे म्हटलं तुमचं इंग्रजी लय पक्क राव। आता म्हटलं बोलावलेल्या रमेशला इकडून तिकडे पाठवा त्याला बोलवायचं माहिती होतं पाठवायचं माहिती नव्हतं पण डोकेबाज होता। जिथं रमेश उभा होता तिथं तो बहादर गेला आणि तिथून रमेशला म्हणतो रमेश कम हिअर। अशी काही माणसं आहेत त्यांना कळत काही नाही पण जाणीवेचाच अहंकार आहे कळत काही नाही। दोन प्रकारची माणसं एक रत्न पारखी आणि दुसरे गाजर पारखी। आपण त्या गाजरे पारख्यात सगळी काय करता आपल्याला असं वाटतंय फक्त आपल्याला कळतं बाकी काय कळतं। आपल्या उद्धाराचं ज्ञान संतांना आहे त्यांच्यावर जबाबदारी सोपा तुका म्हणे भार घातली यावरी पहिलं साधक कीर्तन ऐकायला सुद्धा ज्ञान लागतं माणसाला। काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असता काही ना कीर्तन झाल्यावर करतो तो विनोद होता बुवा तसं काय जन्म घ्यायचा त्यांच्या पोटी। आता इथं तयारीच्या कानाची माणसं हुशार माणसं कीर्तनात पुढे बसलेली असतात। विनोद सांगायच्या अगोदर बघा काही गोष्टी कळायला एखादा विनोद मार्मिक सांगितलं तरी ते कळायला ज्ञानच लागतं उद्धाराला किती ज्ञान लागेल। मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली समजा कल्पना करा लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल बरं का। मी आमच्या मित्राच्या घरी गेलो परवा त्याची बायको फरशी पुसत होती तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईने मला पोचा फेकून मारला डाग पडला माझ्या शर्टला। मी त्या बाईकडे पाहत होतो ती बाई माझ्याकडे पाहत होती ती मला दुसरं काही मारायला शोधत होती पण तिला काही भेटायच्या अगोदर मी बाहेर पडलो तिच्या नवऱ्याला फोन लावला म्हटलं कमाल आहे बा तुमच्या सहनशीलतेची अशी बायको तुम्ही सांभाळू शकता। तो म्हटलं काय झालं अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला। तो म्हणजे तुम्हाला म्हटलं हो तो म्हणजे तिला काही अक्कल तिला काही लाज तिला काही शरम म्हटलं हे तुम्ही तिला जाऊन विचारा ना आता। तो म्हणे तुम्ही फोन बंद करा मला घरी पोहोचू द्या। मी पुन्हा त्याला 15 मिनिटांनी फोन केला तुम्ही घरी पोहोचले तो म्हणे मी पोहोचलो। म्हटलं कुठे म्हणे मी दारातच उभा आहे। म्हटलं घरात जा ना घरात का जात नाही तो म्हणे कसा जाऊ फरशी ओली हो। हे कळायलाही तुम्ही प्राध्यापक अत्रेंचं नाव ऐकलंय का एक टीकाकार लेखक होऊन गेले व्यासनाचा व्यासंग ज्याला आहे त्याला कळेल। एकदा त्यांच्या कॉलनीत गाढव मिलं अत्रेंच्या ते नगर परिषदेत गेले सांगायला आमच्या कॉलनीत गाढव मिलं ते जरा नगर परिषदेकडून ते गाढव न्यायची विल्हेवाटला वाद सुटला त्या गाढवाचा। तिथे कर्मचारी विचित्र होता तो म्हणे मुळात तुम्हीच तर घाण काढणार आहे काढून टाका ना तेवढी। ते म्हणत मी काढणारच आहे पण भाऊबंद मिल्यावर कळवलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगायला आलो बाकी काय नाही। एक कंडक्टर एका मुलीकडे आले आणि तिला म्हटले बाई हा तुझा मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल। ती म्हणे का हो काका असं का म्हटलं ते म्हणत बाई तुझं गाव जाऊन 1 तास झाला त्याच्याचमुळे मला असं वाटतंय तुझा हा मोबाईल तुला जीवनात
खूप पुढे घेऊन जाईल. आता हे कळायला जसं प्रयत्नाची पराकाष्ठा कीर्तन करायला करावी लागते. 2-4 उदाहरणं सांगितली, पण कळायला कापरासारखी बुद्धी सतेज ठेवावी लागेल ना, त्याशिवाय ती जमणार नाही. तशी सतेज पिढी तुम्हाला घडवावी लागेल. सतेज तर म्हणजे तपेलं नाही, तर म्हणजे तत्व कळालं पाहिजे त्यांना. म्हणजे सतेज पिढींचा हा कारखाना आहे महाराष्ट्र. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार, दुश्मनांना ठार करून केले बहुपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची ठेव गळ्या रे जाण, तुला रे माझ्या शिवरायाची आण, तुला रे माझ्या राजाची आण. प्रजा घडवली शिवरायाने. शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय केलं? त्याच्या राज्यात कमी नव्हतं काही. सगळे सोबतीला, कोळी माळी कुंभार चांभार पाटील धनगर, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन ईसाई बौद्ध पारसी सगळेच. परस्परात विरोध केल्याने देश सुखानं नांदणार नाही. आहे त्या परिस्थितीत एकरूपतेनं देश टिकवला तर देश नांदेल, महाराष्ट्र सुखी नांदेल. इथं 2 जातीतली भांडणं महाराष्ट्राला परवडणारी नाही. मग ती ओबीसीतली नाही, मराठ्यांमधली नाही. आम्ही एक मिटिंग घेतली आता आळंदीला. भांडणं परवडणार नाही रे राज्याला. जी थकलेली घोडी आहे त्याला दान भेटलंच पाहिजे, पण भांडणं करू नये, द्वेष पसरू नाही. काही माणसं जर द्वेष पसरवत असतील तर या महाराष्ट्राला ते अशोभनीय कृत्य आहे. कोळी माडी कुंभार चांभार पाटील धनगर सगळे एकमेकांचे सोयरे जवळचे. आपण गावात राहतोय. माझी प्रार्थना आहे रुईकरांना, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला, जाती धर्मावरून आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपल्या गावातलं वातावरण बिघडवू नका. आपण खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगू, खूप चांगल्या पद्धतीनं. जो भोकेला आहे त्याला अन्न भेटलं पाहिजे अशी सगळ्यांनीच प्रार्थना करा. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्याचा स्वाभिमान असलाच पाहिजे, पण त्या स्वाभिमानापोटी जर माझी गावातली वातावरण बिघडत असतील, गावातलं जे दैदिप्यमान जीवन आहे ते बिघडत असेल, मांडीला मांडी लावून सगळी माणसं गोकुळासारखी राहता, ते वारं जर माझ्या गावाला बिघडवत असेल तर गावकऱ्यांनी गाव सांभाळण्याचं कर्तव्य केलं पाहिजे. मोठी माणसं बसलेली इथं. त्यामुळं आपण आपलं गाव सांभाळूया, आपल्या गावातलं गोकुळ सांभाळूया. सदाचारी माणसं धर्मही टिकवतात आणि गावही टिकवतात. संतांच्या कडेपिढी घेऊन चला, आपल्या जीवनाचं कल्याण होईल. 5 मिनिट माझ्याकडे. तुम्ही संतांचं ऐकलं तर भलं होईल. शेवटच्या चरणाचा सहज भाव सांगतो.